verify that y equal to a cos x, y equal to a cos x is a solution of the differential equation dy by dx dy, dy by dx plus y tan x dy by dx plus y tan x equal to 0. First of all, given equation and given differential equation. Equation आणि differential equation दिलेले y equal to a cos x. Each solution of this differential equation dy by dx plus y tan x equal to 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इक्वेशन 2 मध्ये जे डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याची ऑर्डर 1 आहे, म्हणजे आपण एकदाच डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएट 1 with respect to x. डिफरन्शिएट केला तर dy by dx a cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस a sin x. ए इलिमिनेट झाला नाही, पण आपल्याला सेकंड डिफरन्शिएशन घेता येणार नाही. यामध्येच ए ची व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. फ्रॉम इक्वेशन 1 मला आपण इक्वेशन 3 कन्सिडर करू. फ्रॉम इक्वेशन 1 ए ची किंमत लिहिता येईल y अपॉन cos x. cos x जर लेफ्ट साइडला डिवाइड घेतला तर ए ची किंमत होईल y अपॉन cos x. therefore from equation 3 now dy by dx equal to minus a ची किंमत y अपॉन sin x y upon cos x and multiplied by sin x, y upon cos x into sin x. sin upon cos म्हणजे tan लिहिता येईल. so dy by dx equal to minus y into tan x आणि ही टर्म लेफ्ट साइडला घ्या. dy by dx plus y tan x equal to 0 is differential equation of equation 1, which is very good same as equation 2. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, तेच सोल्युशन कसं होईल तेच, which is same as equation 2 and hence equation 1 is solution of differential equation in 2.
verify that y equal to e raised to bx, y equal to e raised to bx is a solution of equation, is a solution of equation d2y by dx square minus 1 upon y into dy by dx equal to 0. त्यामध्ये कॉन्स्टंट एकच आहे, त्यामुळे ऑर्डर ऍक्च्युली फॉर्मेशन मध्ये एकच पाहिजे, पण व्हेरीफाय करण्यासाठी आपला डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे आणि ज्याची ऑर्डर 2 आहे, म्हणजे आपला 2 वेळा डिफरन्शिएशन या ठिकाणी करता येऊ शकतो. मग यात पहिल्यांदा इक्वेशन 1 जर डिफरन्शिएट केला, डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x, dy by dx equal to e raised to bx चा डेरिव्हेटिव्ह e raised to bx into b. यामध्ये इक्वेशन 1 वरून लगेच e raised to bx ची किंमत आपण y लिहू शकतो, dy by dx equal to b into y. आता दोन मार्ग, एक म्हणजे डिफरन्शिएट करून d2y by dx स्क्वेअर फाइंड करायचा, dy by dx ची किंमत y ची किंमत या किमती इक्वेशन 2 च्या लेफ्ट हँड साइड मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि व्हेरीफाय करायचं, किंवा डायरेक्ट इक्वेशन 2 तयार करण्याचा प्रयत्न करायचा. इक्वेशन 2 कसं तयार होईल पहा, हा जो y तुझा आपण लेफ्ट साइडला घेतला तर मिल 1 अपॉन y इंटू dy बाय dx इक्वल टू b. y लेफ्ट साइडला डिवाइड घेतला, आता डिफरन्शिएट करा, लेफ्ट साइडला u इंटू v चा रूल वापरावा लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, I will 1 upon y as it is, dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx square plus dy by dx as it is into 1 upon y चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon y square आणि पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy by dx इक्वल टू कॉन्स्टंट b चा डेरिव्हेटिव्ह, इथे dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे, dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर, इथे 1 upon y into d2y by dx square plus into minus will minus 1 upon y square into dy by dx bracket square equal to 0. Throughout y ना multiply करा, multiply by y तर होईल d2y by dx square minus 1 upon y into dy by dx bracket square equal to 0. शेवटी आन्सर लिहायचं, this is differential equation of equation 1 which is same as equation 2, hence equation 1 is solution of differential equation 2.
verify that both y equal to cx plus a upon c, cx plus a upon c, and y square equal to 4ax, y square equal to 4ax satisfy the differential equation, satisfy the differential equation y equal to x into dy by dx plus a into dx by dy. दोन क्वेश्चनचं कॉम्बिनेशन आहे, दोन इक्वेशन आहेत, ते एकच डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करतात, हे आपल्या ठिकाणी प्रूव्ह करायचं. फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन इक्वेशन्स झालं इक्वेशन 1, इक्वेशन 2 and given differential equation is हे झालं इक्वेशन 3. तीन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन्ही दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करतात, हे प्रूव्ह करायचं. दोन्ही पार्ट कम्प्लिटली सेपरेट कन्सिडर करायचे. फर्स्ट ऑफ ऑल फॉर इक्वेशन 1, डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. इक्वेशन 1 ला जर विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केला तर dy बाय dx इक्वल टू cx चा डेरिव्हेटिव्ह ऑफ cx प्लस a अपॉन c, c इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि a कॉन्स्टंट आहे, c पण कॉन्स्टंट आहे. a अपॉन c हा पूर्ण कॉन्स्टंट होईल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, म्हणजेच dy बाय dx इक्वल टू काय मिळाला, आता यापुढे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे इक्वेशन 1 मधली y ची किंमत आणि इक्वेशन dy बाय dx ची किंमत जी c मिळाली आपल्याला 4 मध्ये, या दोन किमतींनी इक्वेशन 3 सॅटिस्फाय होते का पाहायचंय. हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार करणे. डिफरन्शियल इक्वेशन तयार करणं पण अवघड नाही, कारण इथे ए हा कॉन्स्टंट तर एलिमिनेट करायचाच नाही आपला, फक्त कॉन्स्टंट सीच एलिमिनेट करायचं. फक्त ही सी ची किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकली तर इक्वेशन 3 मधलं डिफरन्शियल इक्वेशन तयार होऊ शकतं. सी ची ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम इक्वेशन 1 y इक्वल टू x इंटू सी ची किंमत काय, dy बाय dx प्लस a अपॉन सी ची किंमत dy बाय dx. पण 1 अपॉन dy बाय dx म्हणजे काय, dx अपॉन dy, and therefore y equal to x into dy by dx plus a into dx by dy. हा इक्वेशन 3 हेच आहे का ते. It's differential equation of equation 1 which is same as equation 3 and therefore equation 1 is solution of equation 3. तो असं लिहू शकतो आपण, इक्वेशन 1 सॅटिस्फाईज द डिफरन्शियल इक्वेशन 3. आणि जर आपल्याला ऍक्च्युअल सॅटिस्फाय करता की नाही हे जर व्हेरीफाय करायचं असेल तर dy बाय dx ची किंमत इक्वेशन 3 मध्ये यूज करा. इक्वेशन 1 मधली y ची किंमत मिळते का ते चेक करा. त्यानंतर सेकंड पार्ट,
झाला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट साठी आपल्याला इक्वेशन 2 डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल डिफरन्शिएट केला तर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx आणि 4ax चा डेरिव्हेटिव्ह 4a. 2y राईट साईडला शिफ्ट करा म्हणजे dy बाय dx इक्वल टू 4a अपॉन 2y म्हणजेच dy बाय dx ची किंमत काय येईल इथे 2 जर डिवाइड केला तर 2a अपॉन y. इथे मात्र डिफरन्शियल इक्वेशन तयार करण्याऐवजी इक्वेशन 3 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं कन्व्हिनियंट राहील. dy बाय dx ची किंमत काय मिळाली ती या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची. dx अपॉन dy त्याची किंमत काय येईल त्याचा रेसिप्रोकल. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल टू y अपॉन 2a. ही प्रोसेस जी आपण वापरतो तीच प्रोसेस पहिल्या पार्ट साठी घेतली तरी चालते. dy बाय dx ची किंमत c, dx बाय dy ची किंमत 1 अपॉन c. इक्वेशन 3 च्या राईट साइड मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन 3 मधली राईट हँड साइड काय x इंटू dy बाय dx प्लस a इंटू dx बाय dy. x इंटू dy बाय dx प्लस a इंटू dx बाय dy. मिळालेली dy बाय dx ची व्हॅल्यू आणि dx बाय dy ची व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशनच्या राईट हँड साइड मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. काय म्हणतोय x इंटू 2a अपॉन y प्लस a इंटू y अपॉन 2a. या ठिकाणी a कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 2ax अपॉन y प्लस y अपॉन 2. व्हॅल्यू इक्वल टू y येते कारण लेफ्ट हँड साइड इक्वेशन 3 ची काय y हे आपल्याला प्रूव्ह करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करा. काय होईल 2 इंटू 2ax म्हणजे 4ax प्लस y इंटू y म्हणजे y स्क्वेअर अपॉन 2y. इक्वेशन 2 वरून y स्क्वेअर इक्वल टू 4ax असतो म्हणजे 4ax ची व्हॅल्यू काय लिहिता येईल y स्क्वेअर. y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन 2y. ही व्हॅल्यू लिहिली आपण इक्वेशन 2 वरून. y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे 2y स्क्वेअर अपॉन 2y. 2 कॅन्सल एक y कॅन्सल शिल्लक राहील इक्वल टू y which is LHS and therefore equation 2 satisfies differential equation of equation 3. दोन पार्ट दोन मेथडने गेले आपण पण पहिला पार्ट या मेथडने घेता येईल. इक्वेशन 3 ची आरएचएस घ्यायची त्यात dy बाय dx ची किंमत आणि dx बाय dy ची किंमत सबस्टिट्यूट करायची.
The last one, verify that y equal to c into e raised to minus x, c into e raised to minus x. Each a solution of differential equation. Each a solution of differential equation dy by dx plus y equal to 0. dy by dx plus y equal to 0. सोडवा. का व्हेरीफाय डेरिवेटिव जर घेतला y इक्वल टू सी रेस टू मायनस एक्स dy बाय dx ची किंमत येईल मायनस सी इंटू ई रेस टू मायनस एक्स. सी इंटू ई रेस टू मायनस एक्स म्हणजे y. dy बाय dx इक्वल टू होईल मायनस y, लेफ्ट साईडला घेतला प्लस y.